नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर। मित्रांनो, आज ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही टीममध्ये सामना खेळवला जाणार आहे। याची ड्रीम 11ची प्रेडिक्शन आपण करणार आहे। आपण आज कोणाला घ्यायचे, कोणाला ड्रॉप करायचे, स्मॉलीमध्ये कोणाला कॅप्टन, ग्रँडलीमध्ये कोणाला कॅप्टन, कोणकोणते ट्रम्प कार्ड प्लेयर होणार आहेत या मॅचमध्ये आपल्यासाठी, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, ह्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11बद्दल मराठीतून माहिती देत असतो, तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहूया हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे। ईडन गार्डन कोलकाता या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे। ते पिच बॅटिंग फ्रेंडली आहे। त्या ग्राउंडवरती टोटल 98 मॅचेस खेळवले गेले आहेत। बॅटिंग पहिली करणारी टीम 42 मॅचेस जिंकली आहे आणि बॅटिंग दुसरी करणारी टीम 56 मॅचेस जिंकली आहे। त्या ग्राउंडचा एव्हरेज स्कोर 150-170 आहे। त्या ग्राउंडवरती सर्वात जास्त टोटल 235 झाला होता, सर्वात कमी टोटल 49 झाला होता। 150च्या खाली 31 वेळा स्कोर झाला आहे त्या ग्राउंडवरती। 150 आणि 170च्या मध्ये 21 वेळा, 170 आणि 189च्या मध्ये 30 वेळा आणि 190च्या पुढे 16 वेळा स्कोर झाला आहे त्या ग्राउंडवरती। तर मित्रांनो, आता आपण पाहूया त्या ग्राउंडवरती खेळवल्या गेलेल्या काही मॅचेसचे रेकॉर्ड। केकेआर आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही टीमांमध्ये तिथे सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये केकेआरने पहिली बॅटिंग करताना 208 धावा केल्या होत्या, हैदराबादने 204 धावा केल्या। केकेआरने हा सामना 4 रन्सनी जिंकला होता। लखनौ आणि केकेआर या दोन्ही टीमांमध्ये तिथे सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये लखनौने पहिली बॅटिंग करताना 176 धावा केल्या, केकेआरने 175 धावा केल्या। लखनौने हा सामना 1 रन्सनी जिंकला होता। केकेआर आणि आर या दोन्ही टीमांमध्ये तिथे सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये आरच्या टीमनी केकेआरने पहिली बॅटिंग करताना 149 धावा केल्या होत्या आणि आरची टीम 151 धावा केल्या। आरने हा सामना 9 विकेट्सनी जिंकला होता। त्या दोन्ही टीमांमध्ये 3 सामने खेळवले गेले आहेत। त्यामध्ये तिन्ही सामने लखनौ सुपर जायंट्सनी विन केले आहेत। केकेआर अजून लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खाते उघडू शकले नाहीत। तर मित्रांनो, आता आपण पाहूया त्या दोन्ही टीमांमध्ये खेळवल्या गेलेल्या काही मॅचेसचे रेकॉर्ड। 20 मे 2023ला त्या दोन्ही टीमांमध्ये सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये लखनौने पहिली बॅटिंग करताना 176 धावा केल्या होत्या। केकेआर 175 धावा करू शकली। लखनौने हा सामना 1 रन्सनी जिंकला होता। 18 मे 2022ला त्या दोन्ही टीमांमध्ये सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये लखनौने पहिली बॅटिंग करताना 210 धावा केल्या होत्या आणि केकेआरची टीम 208 धावा करू शकली। लखनौने हा सामना 2 रन्सनी जिंकला होता। 7 मे 2022ला त्या दोन्ही टीमांमध्ये सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये लखनौच्या टीमने पहिली बॅटिंग करताना 176 धावा केल्या होत्या आणि केकेआरची टीम 101 धावा करू शकली। लखनौने हा सामना 75 रन्सनी जिंकला होता। मित्रांनो, लखनौ सुपर जायंट्सची पारडे थोडे हेड टू हेडमध्ये जड आहे, परंतु लखनौ सुपर जायंट्सने 1 रन्स 2 रन्स असे सामने जिंकले आहेत। परंतु यावर्षी कोलकाता आणि लखनौ सुपर जायंट्स दोन्ही टीमा चांगल्या खेळत आहेत, तर हा सामना धमाकेदार होऊ शकतो। तर मित्रांनो, आता आपण पाहूया दोन्ही टीमची प्लेइंग 11 कशी असणार आहे। कोलकाता नाईट रायडर्सकडून फिलिप सॉल्ट आणि सुनील नारायण सलामीला येतील। एक बाद झाल्यानंतर रघुवंशी, 4 नंबरला श्रेयस अय्यर, 5 नंबरला व्यंकटेश अय्यर, 6 नंबरला रमनदीप सिंग, 7 नंबरला रिंकू सिंग, 8 नंबरला अँद्रे रसेल, 9 नंबरला मिचेल स्टार्क, 10 नंबरला वैभव अरोरा आणि 11 नंबरला वरुण चक्रवर्ती। तर लखनौकडून क्विंटन डिकॉक आणि केएल राहुल सलामीला येतील। एक बाद झाल्यानंतर देवदत्त पडिक्कल, 4 नंबरला मार्कस स्टोइनिस, 5 नंबरला निकोलस पुरन्स, 6 नंबरला दीपक हुड्डा, 7 नंबरला आयुष बुधोनी, 8 नंबरला कृणाल पंड्या, 9 नंबरला अर्षद खान, 10 नंबरला रवी बिश्नोई आणि 11 नंबरला यश ठाकूर अशी असणार आहे लखनौ सुपर जायंट्सची प्लेइंग 11। तर मित्रांनो, आता आपण पाहूया ड्रीम 11ची टीम। तर मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहूया ट्रम्प कार्ड प्लेयर कोण कोण होणार आहेत या मॅचसाठी। मित्रांनो, ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणजे ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज 30% कमी आहे असे प्लेयर्स आणि ज्या प्लेयरना बरेचसे लोक आपल्या टीममध्ये घेत नाहीत, परंतु ड्रीम टीममध्ये 3-4 ट्रम्प कार्ड प्लेयर असतातच, प्रत्येक टीममध्ये आहेत। तर मित्रांनो, असे प्लेयर्स आपण पाहूया। आधी पाहूया कोण ट्रम्प कार्ड प्लेयर आहेत या मॅचमध्ये। व्यंकटेश अय्यर, देवदत्त पडिक्कल, आयुष बुधोनी, इथे रमनदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, अर्षद खान, वैभव अरोरा। मित्रांनो, हे ट्रम्प कार्ड प्लेयर आहेत या मॅचमध्ये। व्यंकटेश अय्यर चांगल्या फॉर्ममध्ये आहे, चांगली बॅटिंगसुद्धा करतो, 1 डाऊनला खेळायला येतो, 1 डाऊन 2 डाऊनला खेळायला येतो, तर त्याला आपण ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणून ट्राय करू शकतो। देवदत्त पडिक्कल सर्व मॅचेसमध्ये आपण त्याला घेतले आहे, परंतु त्याने आपणास प्रत्येक मॅचमध्ये धोका दिला आहे, तर या मॅचमध्ये सुद्धा आपण त्यांना घेणार आहोत ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणून। 1 डाऊनला खेळायला येतो आणि त्याच्याकडे चान्स आहे रन्स करण्याचा, पॉईंट देण्याचा।
आयुष बदोनी खूप खाली खेळायला येतो. मागील मॅचमध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती, परंतु या ग्राउंडवर जादा विकेट पडत नाहीत, तर त्याला बॅटिंग येण्याचे चान्सेस कमी आहे. रमनदीप सिंग तोही खूप खाली खेळायला येतो. एखाद्या टीममध्ये आपण कोलकाता नाईट रायडर्सची पहिली बॅटिंग असेल तर ट्राय करू शकता. वरुण चक्रवर्ती कोलकाताची सेकंड बॉलिंग असेल तर त्याला आपण ट्राय करू शकता. हे खान लखनौ सुपर जायंट्सची पहिली बॉलिंग असेल तर त्याला आपण घेऊ शकता. वैभव अरोरा डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करतो आणि विकेट टेकिंग बॉलर आहे, तर त्याला ट्रम्प कार्ड प्लेअर म्हणून आपण ट्राय करू शकता. तर मित्रांनो हे सर्व ट्रम्प कार्ड प्लेअर आहेत, परंतु आजच्या मॅचमध्ये आपण आज कोणती ट्रम्प कार्ड घ्यायचे आहेत. तर मित्रांनो देवदत्त पडिक्कल, वरुण चक्रवर्ती आणि वैभव अरोरा हे 3 प्लेयर्स आज आपणास ट्रम्प कार्ड प्लेअर म्हणून ग्रँडलीमध्ये ट्राय करायचे आहेत. तर ते आजच्या मॅचमध्ये चालू शकतात, आपणास पॉईंट देऊ शकतात, ड्रीम टीममध्ये येऊ शकतात अशी मला खात्री आहे. तर मित्रांनो त्यांना आपण घेऊन ग्रँड लीगची टीम बनवू शकता. तर मित्रांनो आता स्मॉल लीगची टीम आपणास कशी बनवायची, स्मॉल लीगमध्ये कोणाला घ्यायची, कोणाला ड्रॉप करायची. विकेटकीपरमध्ये के. एल. राहुल, निकोलस पुरन, क्विंटन डिकॉक आणि फिलिप सॉल्ट हे 4ही विकेटकीपर आपणास आज मस्ट ठेव चॉईस आहेत, त्यांना घ्यावीच लागेल. बॅटिंग पिच आहे, कोणता विकेटकीपर स्कोर करेल हे सांगता येत नाही. आज क्विंटन डिकॉकला आपण ड्रॉप करण्याची रिस्क घेऊ शकता, परंतु दुसरी ड्रॉप करण्याची आपण रिस्क घेऊ शकत नाही. बॅटिंगमध्ये श्रेयस अय्यर, कोलकाता नाईट रायडर्स पहिली बॅटिंग करत असेल तर रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यरला आपण ट्राय करू शकता. देवदत्त पडिक्कलला आपण स्मॉल लीगमध्ये रिस्क म्हणून घेऊ शकता. रघुवंशीसुद्धा चांगला पर्याय आपल्यासाठी. ऑलराऊंडमध्ये अँद्रे रसेल, सुनील नारायण, मार्कस स्टोइनिस आणि कुणाल पांड्या हे 4 ऑलराऊंडर आपण घेतले आहेत. रमनदीप सिंगला KKRची पहिली बॅटिंग असेल तर रिस्क म्हणून आपण त्याला घेऊ शकता. मिचेल स्टार्क आणि नवीन उलक, रवी बिश्नोई सेकंड बॉलिंग करत असेल तर नवीन उलकच्या जागी आपण रवी बिश्नोईला ट्राय करू शकता. वरुण चक्रवर्तीची सेकंड बॉलिंग असेल तर त्यालाही आपण ट्राय करू शकतो. यश ठाकूरला लखनौच्या पहिल्या बॉलिंगच्या केसमध्ये आपण त्याला घेऊ शकता. वैभव अरोरा एक चांगला पर्याय होणार आहे आपल्यासाठी आज स्मॉल लीगमध्ये. विकेट टेकिंग बॉलर आहे. कोलकाता नाईट रायडर्स पहिली बॉलिंग असेल तर त्याला 100% आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो ही असेल आपली टीम. यामध्ये कॅप्टन आपण करणार आहोत आणि सुनील नारायण आणि अँद्रे रसेल आपला वाईस कॅप्टन असेल. आपल्यासाठी के. राहुलसुद्धा चांगला पर्याय आहे कॅप्टन्सीचा. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवांपर्यंत शेअर करा आणि आपण चॅनलवर नवीन असेल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि आमची फायनल टीम आपल्याला हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. कमेंट सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. थँक्यू. जय महाराष्ट्र.